हे बघा झालं आहे आमचं जे आलू जिरा आलू. हे बघा किती छान दिसतं ना, मस्त. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला माझा आजचा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजते संध्याकाळचं 6:15 वाजलेलं आहे. मी सकाळपासून काय शूट केली नाही आहे, क्योंकि माहिती आहे ना तुम्हाला गुडियाची तब्येत असं बरी नाही म्हणून. लेकिन आज जरा ती ठीक आहे, लेकिन आज माझा जरा तब्येत जरा खराब असं म्हणजे की असं हे नाही, लेकिन थोडंसं तब्येत मला खराब वाटते मला. लेकिन आता नाही, आता ती नॉर्मल झाली ना मग मी पण नॉर्मल होते. मग मी म्हटलं की आता तर संध्याकाळी शूट करून घेऊया थोडंसं काय हे आपण डिनरमध्ये वगैरे काय खातो. आज तरी संकष्टी आहे, तर माझा उपवास आहे. माझा उपवास आहे, त्यांच्या पप्पाचा उपवास आहे. त्याबद्दल आज तुम्हाला मी दाखवते की मी आज जेवणामध्ये काय बनवणार आहे. लेकिन मी काय पूजा वगैरे करणार नाही आहे, त्यांनीच करणार पूजा. चला, आणि माझ्याकडे ना एक पार्सल आले आहे, त्याचा अनबॉक्स करूया आपण. चला मग आता ब्लॉग वगैरे स्किप करू नका, पूर्ण बघा. चला, मी आता तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय बनवणार आहे. चला, हे बटाटा उकडून ठेवलेले आहे मी. मला ना आता ह्याचं ना हे जिरा आलू बनवून घेते मी, त्याचं भाजी. आणि मी रात्री डोसा करणार आहे. आणि हे दूध तापून ठेवलेले आहे. हे बघा एवढं भांडे वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे. आता थोडं डोसा तरी गरमच करणार. आता भाजी करून घेते मी. त्याच्या आधी ना ते पार्सल आलेलं आहे ना, त्याचं आपण अनबॉक्स करूया. चला, हे ना माझं पार्सल येऊन 3 दिवस झाले, मी ओपनच केले नाही. चला आता ओपन करूया. हे बघा एक कुर्ता मागवली होती, खूपच छान होतं, सुंदर पण होतं. लेकिन ह्याचा एम्ब्रॉयडरी निकललेला आहे, त्याबद्दल हे मी रिटर्न करणार आहे. इथं बघा मी भांडे डब घालले, तर गुडियाना माझ्या बरोबरच येते, कुठं जाते ते बरोबर. आता हे उकडलेलं बटाटा आहे ना, हे मी ह्याचं साल काढून घेते. चला मग आता घेऊया. त्याच्यासाठी हे बघा मी एवढं सगळं मसाला घेतलेला आहे. मतलब की हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, हे आपण रेग्युलर वापरतो ते तिखट आहे. हे धनिया पावडर आहे, जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे, आणि हे हिंग आहे, जिरा. याचा मसाला घालून घेऊया. कढीपत्ता, मीठ घालूया. त्यामध्ये बटाटा घालून घेऊया. मीठ घालते मी, क्योंकि थोडंसं घातले होते ना, आणि जरासं घालते. त्यामध्ये मी लसूण, कांदा, टोमॅटो ह्याचं कायच वापर केले नाही. सिंपल पद्धतीने करून बघा, खूपच टेस्टी होते. जरा प्लेट ढाकून ठेवणार, त्याच्यानंतर कोथिंबीर जरा घालणार, आणि पंजाच्यावर मी कोथिंबीर घालून घेते. मी ना असं डायरेक्टच तोडून घालते. कोण कोण असं करतात कमेंटमध्ये सांगा मला. झाले आम्ही म्हणजे आलू जिराची चटणी पण करून घेतलेली आहे. चला मग आता आरोहीला भूक लागली. आता गुडियाला तरी भरवली मी, ती जी खाल्ली. आता आरोहीला करून देते मी. हे बघा झालेला आहे डोसा. हे बघा बटाट्याची भाजी, हे बघा चटणी. आता हे बघा आता आरोही जेवण करून घेते, क्योंकि 8:15 वाजलेले आहे. आपण त्याच्याबरोबर परत खाते. हे बघा, हे बघा दिसतं ना, मस्त चटणी, जिरा आलू. कसं झालंय ग पिल्लू? मस्त झालंय, छान झाले. हो बरोबर झालं ना, जास्त स्पायसी वगैरे नाही ना? नाही. गुडिया कसं झालं बाळ? छान झाले, हां, छान झाले, कसं छान दाखवू ना, कसं मस्त झाले, मस्त झाले. पाप माझी गुडिया 2-3 दिवस कायच खाल्ली नाही. हां, व्हेरी गुड. हे बघा दोघी बहिणी खातात कसं. ॲक्च्युली ना मला ना क्रिस्पी ते डोसा बनवतात ते आवडतच नाही. मी ना सॉफ्टच करते. मी जास्त ते असं हे करायला जातच नाही आहे. हे बघा तोडून दाखव. हे बघा, हे बघा सॉफ्ट.
क्रिस्पी ना मला आवडत नाही आहे. काय सॉफ्ट चला मग आता ह्याने जेवण करून घेऊ दे. आता मी ना आता बघूया आता कधी हे फास्टिंग सोडायचं. रात्री 9 वाजता संपणार आहे संकष्टी. हे बघा अरे खाते त्याला गरम गरम करून द्यायला लागले मी. हे बघा किती छान हे होते. हे बघा हे इधर. हॅलो गाईज, आता हे बघा 11:15 वाजलेला आहे. म्हणजे की 11 वाजायला चालले ते, लेकिन मला जर बाहेर जावं लागलं त्याबद्दल मी आत्ताच जेवते. हे बघा मी डोसा बटाट्याची भाजी चटणी घेतलेली आहे. चला आता मी जेवण करून घेते. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया. बाय, गुड नाईट.